आज आपण बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-के.वाय.सी. ई-के.वाय.सी खूप सोपी आणि सरळ आहे आणि सुरक्षित आहे. तर सोप्या पद्धतीत आपण बघूया. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम आपण डेस्कटॉपवरती क्रोममध्ये ओपन करूया आणि इथे सर्च बारमध्ये सर्च करूया लाडकी बहीण. त्यानंतर हे तुम्ही बघू शकता, इथे ऑफिशियल वेबसाईट दिसते. हे ते खाली क्लिक करायचं. आता हे ऑफिशियल पेज आपल्याला ओपन करायचं पहिलंच, ते ओपन करूया. हे आणि अशा प्रकारचं हे पेज आहे या योजनेचं, या वेबसाईटचं. इथे वरती यायचं आहे आणि इथे जे मोठ्या अक्षरात जे ब्लिंक होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची के.वाय.सी, तिथे क्लिक करूया. इथे आता आपल्याला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे. तर चला मग आपण आधार क्रमांक टाकूया. आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्यालगतच खाली दिलेला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर हे आपल्याला घोषणापत्र जे आहे ते त्याला सहमती दर्शवायची आहे. घोषणापत्र तुम्ही नीट वाचून घ्या. आता आपल्याला मी सहमत आहेवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर OTP पाठवावरती क्लिक करायचं. आता आधार नंबरशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवरती OTP येईल. तो OTP आलेला आहे, तो आपण इथे टाकतोय. आता इथे OTP टाकून आपल्याला सबमिट करा बटनावरती क्लिक करायचं आहे. तर सबमिट करूया. हे बघा आता सबमिट होतं आहे. हां, सबमिट झालं आहे. आता आपल्याला वडिलाचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. जर अविवाहित असेल तर वडिलांचा आधार क्रमांक किंवा विवाहित असेल तर पतीचा आधार क्रमांक. तर आपण हा आधार क्रमांक टाकून घेतोय आणि तसंच कॅप्चा कोड टाकून आपल्याला मी सहमत आहेवरती क्लिक करायचं आणि OTP पाठवावरती पुन्हा क्लिक करायचं. बघूया. हे बघा, हे वाचून घेऊया. मी सहमत आहेवरती क्लिक करूया आणि OTP पाठवावरती पुन्हा एकदा क्लिक करूया. हा OTP सबमिट झाल्यानंतर आपल्याला पुढील पेजवर दिलेल्या आधार संबंधित माहिती मिळेल. बघा आता सबमिट होतंय. हां, आता हे OTP आला आहे आपल्याला जो आधार क्रमांक टाकला आहे आपण त्या मोबाईल नंबरवरती. तर इथे OTP एंटर करूया आणि सबमिट करा बटनावरती पुन्हा क्लिक करूया. बघा आता सबमिट होतं आहे. हे सबमिट झालं आहे. आता इथे आपल्याला जो आधार नंबर टाकला आहे त्याचं नाव आलं इथे, ते आपण ब्लर केलं आहे. आता इथे जात प्रवर्ग निवडायचा आहे. तुमचा जो जात प्रवर्ग असेल तो आपण निवडू शकता. आणि इथे आपल्याला हे डिक्लेरेशन द्यायचं आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. म्हणजे आपल्याला हे माहिती याला होय करावं लागेल. हे आपण होय केलं आहे. आता 2 नंबरवरती माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. तर याला पण आपल्याला होय म्हणायचं आहे. आणि ते आपल्याला पुन्हा एकदा राईट टिक करायचं आहे. आता ही माहिती आपल्याला सबमिट करायची आहे. हे वाचून घेऊया आणि आपण माहिती सबमिट करूया. बघा, सबमिट करा बटनावरती क्लिक केल्यानंतर आपली के.वाय.सी ही पूर्ण होणार आहे. बघा, इथे तुम्हाला पॉपअप मेसेज आला आहे आणि अशा प्रकारे के.वाय.सी पूर्ण झाली आहे. थँक्यू.